जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ऊसाला प्रतिदिन 225 रुपये अनुदान. पाहूया सविस्तर बातमी. जयसिंगपूर साखर कारखान्याच्या साखरेच्या निर्यातीपोटी मिळणारे अनुदान तसेच वाहतूक बफर स्टॉक अनुदान असे प्रतिटन ऊसाला 200 ते 225 रुपये केंद्र सरकार अनुदान देणार असल्याची माहिती केंद्र अन्न व पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांनी बुधवारी दिली. खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत यांची दिल्लीत भेट घेऊन चर्चा केली तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. अनुदान मिळण्यास एफआरपीचा तिढा सुटण्यास मदत होणार आहे. राज्यातील थकीत एफआरपीचा आकडा 5,000 कोटींवर गेला आहे. स्वाभिमानीच्या मोर्चेनंतर साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर आरआरसी अंतर्गत कारवाई सुरू केली. त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. राज्यातील अकारच कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली आहे. रविकांत यांच्या भेटीमुळे खासदार राजू शेट्टी म्हणाले की एफआरपी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कायद्याचा भंग करून एफआरपीचे तुकडे फाडून एफआरपी दिली जात आहे. केंद्र सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असून एफआरपीचा तिढा सोडवण्यासाठी केंद्राने तातडीने शेतकऱ्यांना अनुदान देणे गरजेचे आहे. तसेच ज्या कारखान्यांनी या आधीच एफआरपीची रक्कम दिली असेल त्या कारखान्यांना अनुदान नाकारणार का, या खासदार राजू शेट्टीच्या प्रश्नावर ते म्हणाले, अनुदान नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साखर कारखान्यांनी अटी पूर्ण कराव्यात, त्यांना त्वरित अनुदान दिले जाईल. ज्या साखर कारखान्यांना याबाबत अडचणी वाटत असतील त्या कारखान्यांनी भेट आमच्या विभागाशी संपर्क करावा. अशी अट पूर्ण केल्यानंतर अनुदान मिळणार. श्री रविकांत म्हणाले, साखर कारखान्यांनी केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटींची पूर्तता केली असेल तर त्यांना हे अनुदान निश्चित मिळेल. जर साखर कारखान्यांनी इतर मार्गाने पैशाची व्यवस्था करून एक रकमी एफआरपी दिलेली असेल तर त्या अनुदानाची रक्कम साखर कारखान्यांना दिली जाईल. तसेच एफआरपीची थकबाकी राहिली असेल तर एफआरपी पूर्ण करण्याच्या अटीवर ही रक्कम कारखान्यांना दिली जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत. तरी आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा. व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.